प्रशासन द्वारा बिजली बिल का भुगतान न किए जाने के कारण अडानी इलेक्ट्रिसिटी ने घाटकोपर रेलवे पुलिस कॉलोनी की बिजली आपूर्ति खंडित कर दी। पुलिस कॉलोनी पर 1.5 करोड़ रुपए का बकाया बिजली बिल है। ठीक गर्मी के सामने बिजली आपूर्ति खंडित होने से कई परिवार मुश्किल में हैं। घाटकोपर रेलवे पुलिस कॉलोनी में करीब 700 परिवारों के लिए बिजली की आपूर्ति अब एक गंभीर समस्या बन चुकी है। अडानी इलेक्ट्रिसिटी द्वारा 1.5 करोड़ रुपए का बकाया बिजली बिल न चुकाए जाने के कारण इस कॉलोनी में बिजली की आपूर्ति काट दी गई है। इससे यहाँ के निवासियों के साथ साथ पुलिस कर्मियों के लिए भी काफी मुश्किलें खड़ी हो रही है। बिजली काटने से न सिर्फ उनके घरों की सुविधाएं प्रभावित हो रही है, बल्कि पुलिस के डॉग स्क्वाड के कुत्ते और यहाँ की अन्य जरूरी सेवा, अस्पताल, लाइब्रेरी और पेयजल टंकी की भी आपूर्ति ठप हो गई। अब यहाँ के परिवार प्रशासन से इस मुद्दे पर तत्काल समाधान की मांग कर रहे हैं। आज जवळजवळ काल आमच्या लक्षात दीड महिन्यापूर्वीच लक्षात आलं की 1.5 कोटी पाण्याचं बिल पेंडिंग आहे म्हणून। महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीच जवळजवळ सणासुदीच्या आदल्या दिवशीच यांनी कट करायचा प्रयत्न केला। त्यावेळेला आम्ही थांबवायचा प्रयत्न केला, रिक्वेस्ट केली, पण ते अधिकारी पण बोलतात जवळजवळ 1.5 कोटी अमाऊंट आहे, त्याच्यामुळे आम्ही कट करणारच म्हणून। परत आता काल पण दुपारी ते आलेले कट करायला इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना विनंती केली की पाण्याचा प्रश्न आहे, दुसरं तुम्ही काय करा, सोल्युशन काढा आणि 1-2-4 दिवसांत आपण बसूया मीटिंगला। पण ते अधिकारी ऐकायला तयार नाही आहे। आमचं पण प्रशासनाला हेच सांगणं आहे की साहेब आमचे कुठेतरी बिल आहे 1.5 कोटी, तुम्ही जर समजा रूम क्लीनसाठी किंवा तुम्ही 1000 कोटी रस्त्यावर किंवा इथे खर्च करता। आज पोलीस कर्मचारी दिवसभर अहोरात्र आपलं बंदोबस्तसाठी असतो, आज त्यांच्या कुटुंबानंच पाण्याचा प्रश्न आहे। आज बाहेर कुठे प्रशासनाचं काही बिघडलं झालं किंवा काही झालं तर तुम्हाला पोलीस लागतो, पण आज पोलीस कर्मचाऱ्याचा कुटुंबाचा जर पाण्याचा प्रश्न, त्यासाठी कुठेतरी प्रशासनाने लक्ष द्यावं। व कुठे 1.5 कोटीचा प्रश्न आहे, तो 1.5 कोटी म्हणजे काही एवढी मोठी अमाऊंट नाही आहे साहेब आपलं माझ्या म्हणणे। तरी पण आपलं प्रशासनाला सांगणं आहे की अधिकाऱ्यांना पण आम्हाला सांगणं आहे की तर पोलीस कर्मचाऱ्याच्या बाबतीत असं वारंवार घडतंय, कुठेतरी हे सोल्युशन लवकरात लवकर काढावं, पाण्याचा प्रश्न मार्गी काढावा। त्रास भरपूर होते। असा प्रॉब्लेम आहे, गरमीचे दिवस आहे, सगळे आजारीच आहेत आम्ही तसे। आणि आज पाहुण्यांना पण बोलवलं होतं, पण आता पाण्याच्या प्रॉब्लेममुळे कॅन्सल केले। त्रास होतोय कारण इतका कडक उन्हाळा आहे, गावाकडच्या सारखी परिस्थिती झाली आहे आता आमच्यावर। कारण आणि त्यांनी काही पूर्वकल्पना पण दिली नाही, अचानक त्यांनी पाणी बंद केलं, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय। मुलांच्या परीक्षा चालू आहे आता आणि बाकी सगळे कामं, पाणीच मेन आहे ना। एक वेळेस आता उन्हाळ्यात खायला नसू दे, पण पाणी पहिले पाहिजे, त्यामुळे पाण्याचं असं नव्हतं करायला पाहिजे। त्यांनी निदान पूर्वकल्पना देऊन सांगितलं असतं तर आम्ही जास्तीचा साठा करून ठेवला असता ना। अचानक पाणी बंद केल्यामुळे आम्ही खूप हतबल झालो आहे। आता खूप त्रास होतोय। आता लाईट नाही तर आम्ही ॲडजस्ट करतो कसं तरी, पण पाणी एवढं खराब येतं ना, लहान मुलं आजारी आहे। आता तरी बघा ताप आहे, खोकला आहे आणि पाणी वेळेवर येत नाही, काय नाही। कोणत्याही टायमाला पाणीचं प्रॉब्लेम, पाहुणे बिवणे आले तर कसं करायचं आम्ही? नेहमी आता पाणी नेहमीच झालं, ते नेहमीचं पाणी त्रास येतोय आम्हाला सगळं। लाईटचं ते काय करायचं आता? पाणी तर लई घाण येते। भरपूर समस्येला सामोरं जावं लागतं आणि हे पहिल्यांदा नाही झालेलं, हे ह्याच्या आधी पण झालेलं आहे, ह्याच्या अगोदर पण झालेलं आहे, तेव्हाही काही कल्पना नव्हती। काल पण या लोकांनी वीज कापून नेली, हे केलं, काही कल्पना नव्हती आम्हाला। अक्षरशः आता हे तुम्ही बघता हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलची जी औषधं आहेत, इंजेक्शनं आहेत, मावशींनी नेऊन स्वतःच्या घरी स्वतःच्या फ्रीजमध्ये ठेवलेली आहेत। आता उद्या जर इमर्जन्सी पेशंट आलाच इथे ECGला ह्याला कशाला, तर काय करणार आहे? काहीच करू शकत नाही आहे। काल रात्रीपासून लाईट नाही आहे इथे अजिबात। मुलं अभ्यासाला येतात, त्या मुलांना लाईट नाही आहे। डॉग स्क्वॉडचे 8-9 डॉग्स आहेत जे बॉम्ब स्क्वॉडचे, त्यांनाही म्हणजे टेन्शनच आहे ना की परेशानी येते पण त्या लोकांना। आम्ही तर पाण्याचा त्रास काढतो। आज मुलं बिना आंघोळीची, बिना जेवणाची, आज जेवणसुद्धा मी बनवलेलं नाही आहे घरी। आत्ता जेव्हा 10 मिनटं पाणी आलं तेव्हा त्या 10 मिनटामध्ये पाणी भरून थोडंसं आवरावरी केली आम्ही लोकांनी। पण काल रात्रीपासून हा खूप त्रास झाला आहे। ह्याच्या आधी पण झालं होतं, तेव्हाही काही कल्पना नव्हती आणि आजही झालं तेव्हाही काही कल्पना नव्हती ही। पण काल आमच्या अधिकाऱ्यांनी भरपूर त्यांना रिक्वेस्ट केली, खूप रिक्वेस्ट केली, बरंच झालं ते, पण ऐकलं नाही त्या लोकांनी, अजिबात ऐकलं नाही, त्याच्यामुळे खूप त्रास आहे।